विधानसभेतही पुन्हा तोच खेळ. ट्रम्पेट आडून नेम, तुतारीचा गेम. 78 मतदारसंघांमध्ये तुतारीला टेन्शन. तुतारी सारखी पिपाणी दिसली, 35,000 मत पिपाणीला गेली. झाला आमचा राजा वाचला बाबा. ऐकलं? ट्रम्पेटमुळे साताऱ्यात उदयनराजेंची खासदारकी वाचली आणि हे महायुतीच्या अजित पवारांनीच मान्य केलंय. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेटमुळे तुतारीला मोठा फटका बसल्यानंतरही पुन्हा विधानसभेला तुतारी विरुद्ध ट्रम्पेट आमनेसामने आलेत. राज्यातील 288 पैकी 163 जागांवर अपक्षांना ट्रम्पेट चिन्ह देण्यात आल्यानं पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलंय. विधानसभेला 163 अपक्षांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं. 78 जागांवर थेट ट्रम्पेट विरुद्ध तुतारी सामना. 85 जागांवर ट्रम्पेट विरुद्ध मशाल लढत होणार आहे, तर 50 जागांवर ट्रम्पेट, तुतारी आणि घड्याळ समोरासमोर उभे ठाकलेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. मात्र याच तुतारीशी साम्य असलेल्या ट्रम्पेटचा तुतारीला फटका बसल्याचं समोर आलं होतं. दिंडोरी, बाबू भगरे 1,03,632 मतं. सातारा, संजय गाडे 37,062 मतं. माढा, रामचंद्र घुटगडे 58,421 मतं. बीड, अशोक थोरात 54,850 मतं. अहमदनगर, गोरखाळेकर 44,597 मतं. लोकसभा निवडणुकीत पिपाणीला तब्बल 4,10,385 मतं मिळाली होती. त्यामुळे तुतारी आणि पिपाणीत संभ्रम निर्माण होऊन फटका बसल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे मतदारांमधील संभ्रम टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं ट्रम्पेटला पिपाणी न म्हणता त्या चिन्हाचा ट्रम्पेट असाच उल्लेख करण्याचे आदेश दिले. त्यामुळे साताऱ्यात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि ट्रम्पेटचा तुतारी असा उल्लेख करून प्रचार करणाऱ्या अपक्षावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता तुतारीच्या नावानं फसवणूक करणाऱ्यांना चाप बसणार आहे, तर ट्रम्पेटचा उल्लेख ट्रम्पेटच करावा लागणार असल्यानं मतदारांमधील संभ्रमही दूर होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.